मला असं वाटतं की असं म्हणणं हा मूर्खपणा आहे. काही लोक अशा घटनांमध्ये राजकारण शोधतात आणि अशा प्रकारचं वक्तव्य करतात. त्या वक्तव्याला काही अर्थ नाही आहे. घटना गंभीर आहे, त्याला कुठलाही राजकीय अँगल नाही आहे. या घटनेमध्ये जे काही लोक इन्व्हॉल्ड आहेत त्या लोकांना कठोर शासन दिल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. नाही, असं आहे की काही इंडिकेशन जरूर आहे की काही ठिकाणी प्लॅन झालेला दिसतोय. म्हणजे काही ठिकाणी तयारीत लोक आहेत असेही दिसत आहेत. पण जोपर्यंत याचा तपास पूर्ण होत नाही तोपर्यंत अधिकारिक रित्या हे म्हणणं योग्य होणार नाही. याचा तपास पूर्ण झाल्यानंतर पोलीस आयुक्त याबद्दल पूर्ण माहिती आपल्याला देतील. असं आहे की शेवटी जेव्हा अशा प्रकारची धावपळ असते त्यावेळेस पोलीसही दंडा घेऊन मागे पळत असतात. एखादा दंडा कुठे मारतात. याचा अर्थ पोलिसांनी गाड्या तोडल्या वगैरे असं म्हणणं योग्य होणार नाही. मला असं वाटतं की किमान या बाबतीत तरी विनाकारण पोलिसांना टार्गेट करणं अतिशय चुकीचं होईल. पोलिसांनी नीट काम याच्यामध्ये केलंय. पोलिसांनी मार खाल्लेला आहे. त्यामुळे पोलिसांची बाजू आपण घेतली पाहिजे. राजकारण करता या मुद्द्यावर असं वाटतंय का? काँग्रेसची समिती किती गंभीर आहे याचं एकच उदाहरण मी देतो की ज्याच्यावर अकोला दंग्याचा आरोप आहे त्या दंग्याचा आरोपी हा त्यांच्या समितीचा सदस्य आहे. म्हणजे आता दंगेखोर हे दंग्याची चौकशी करण्याकरता जर येणार असतील तर ही समिती म्हणजे अक्षरशः लांगुल चालन आहे, पाय चाटणे आहे. मुख्य आरोपी जो आहे त्याचं मालेगावशी कनेक्शन आहे असं म्हटलं जात आहे. काय माहिती आहे? मी सांगितलं मगाशी त्याच्यावर. बघा असं आहे की याच्यातला वेळ इतका कमी आहे ही घटना आणि त्याच्यानंतर झालेला की त्याच्यामुळे खूप इंटेलिजन्स आपल्याला मिळवायला वेळ होता आणि प्रिपेअर करायला वेळ होता असं परिस्थिती काही दिसत नाही. हा असं म्हणू शकतो आपण की अधिक चांगला इंटेलिजन्स मिळवता आला असता. पण फेल्युअर असं नाही म्हणतात. काहीही परिणाम होणार नाही. आता तुम्ही नागपूरच्या आहात. नागपूर शांत आहे, काही अडचण नाही नागपुरात. आणि जी घटना झाली ती घटना एका भागात झालेली आहे. 60-70-80% नागपुरात काही घडलेलं नाही. लोकांचं जनजीवन पूर्ण सुरक्षित आहे. त्याच्यामुळे तो दौरा नीट होणार. बंद आहे. सीसीटीव्ही बाबत काय करता येईल? मोठ्या प्रमाणात बंद आहे. नाही, सगळे सीसीटीव्ही सुरू करतोय आपण. त्याचं आपण त्याला पैसे देखील दिलेले आहेत. त्याची एजन्सी पण नेमलेली आहे. जे बंद आहेत ते सुरू होतील आणि आता नव्याने अजून त्याच्यामध्ये ऍडिशन देखील करतो. असं आहे कुठलीही शहानिशा न करता बातम्या चाललेल्या आहेत. आणि मी तुम्हाला सांगतो तो दुबईला जाऊ का अजून कुठेही जाऊ पोलीस शोधून काढतील आणि त्याच्यावर कारवाई करतील म्हणजे करतील.